मी सन्माननीय सीताराम सावंत साहेबांचा या ठिकाणी सन्मान करण्याची विनंती महेश दादांना करेल. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि मायेचे उबदार शाल हिचं वेळात वेळ काढून हे सर्व मान्यवर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित राष्ट्रवादी युवक कषक 2021 हे भव्य दिव्य आयोजन जे रंगतंय सुनील गावस्कर मैदान सेक्टर 1 CBD बेलापूर या ठिकाणी. आजचा दिवसाचा विचार जर केला तर 8 संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना दिसतील. पहिला सामना घाटलागाव विरुद्ध निकेश स्मृती, तदनंतर दिविशा 11 ऐरोली आणि प्रियदर्शनी बेलापूर, नंतर कुशल 11 सारसोळे, इच्छापूर्ती वाशीगाव आणि अप्पा स्ट्रायकर CBD vs एकविरा बेलापूर. त्याचबरोबर सन्माननीय अशोक कर्मे साहेब देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी महेश साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते त्यांच्या ठिकाणी सन्मान करायचा आहे. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि मायेचे उबदार शार या ठिकाणी सन्मान होतोय. काहीशा तांत्रिक अडचणी आहेत आणि त्या तांत्रिक अडचणी लवकर लवकर दूर केल्या जातील आयोजकांमार्फत आणि या सामन्याला सुरुवात होईल अशी अपेक्षा करूया. त्याच दरम्यान सन्माननीय श्री गावडे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील मी सन्मान करण्याची विनंती करेल आयोजकांना. नक्कीच कॅमेरामध्ये टिपण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आता आपण एक दिमागदार आयोजन महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित राष्ट्रवादी युवक चषक 2021 या स्पर्धेचं हे भव्य दिव्य आयोजन आणि या आयोजनाचा आजचा पहिला दिवस
पहिल्या दिवसातला पहिला सामना काही वेळातच आपल्यापर्यंत घेऊन येऊ, तो म्हणजे घाटला गाव आणि निकेश स्मृती. टॉस जिंकलाय घाटला गाव संघाने आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. काही तांत्रिक अडचणी नक्कीच आहेत, त्या अडचणी आयोजकांमार्फत दूर केल्या जातील आणि स्पर्धेला लवकरात लवकर या सामन्याला सुरुवात होईल अशी अपेक्षा करूया.
तृशांत पाटील, तृशांत पाटील.
4 षटकांचा सामना असेल. चला फील्ड सजून घ्यायचे घाटला गाव. आपण जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल आपल्याला. 4 षटकांचा सामना असेल. द मॅच विल बी ऑफ 4 ओव्हर्स. फर्स्ट ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्ले. आणि दोन्ही संघांना विनंती करेल आपला 12वा खेळाडू 12th मॅन आमच्या समालोचक कक्षामध्ये पाठवून द्यायचा आहे. Both the teams, please send your 12th man. निकेत स्मृती शाहबाज आपला 12वा खेळाडू पाठवून द्या लवकरात लवकर. शाहबाज टीम आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे. निकेत स्मृती शाहबाज संघ थोडा रिस्पेक्ट द्या. आमच्या शब्दांना थोडा मान द्या. पहिला चेंडू पडायच्या जर आपला 12वा खेळाडू आला नाही तर 2 धावांची पेनल्टी असेल. आपल्याला याची नोंद घ्यायची. क्रिकेटमध्ये काही रूल्स असतात, काही गोष्टी असतात, त्याचा आपल्याला फॉलो करायला पाहिजे. जर तुम्ही एक चांगला खेळाडू म्हणून पुढे जायचं आपल्याला, एक किलर ते दाखवा, स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवा, स्पोर्ट्समॅनशिप दाखवा. आणि लास्ट कॉल असेल हा. पहिला चेंडू पडायच्या जर 12वा खेळाडू आला नाही आपला तर 2 धावांची पेनल्टी असेल. आणि फलंदाजांची नावं XYZ लावली जातील, याची नोंद घ्यायची. चला 4 षटकांचा सामना असेल. गोलंदाजी मग राहुल पहिला बॉल घेऊन येतोय. पहिलाच बॉल खोदून काढलाय, क्षेत्ररक्षणाला बीट करून बॉल चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द रफ, लॉंग ऑफ सीमारेषा पार. पंचांचा इशारा येतोय, हा येतोय जमदार चौकार. चला भावेशच्या बॅट मधून एक दमदार चौकार आलाय. क्लासिकल स्ट्रोक. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकवर होता, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं इथे धावून काढला जातात रन. ते 2 धावा काढल्या जातात. 2 धावांनी धावफलक पुढे सरकते आणि जाऊन पोहोचतंय 6च्या घरामध्ये. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले.
एका बाजूला जर आपण पाहिलं तर घाटलागाव गोलंदाजी करतोय, दुसऱ्या बाजूला निकेत स्मृती बॅटिंग करत असताना आपण देखील हा देखील बॉल हवेमध्ये मिस टायमिंग स्ट्रोक, एलिव्हेशन जास्त नाही, क्षेत्ररक्षक तिकडे, संधीचं केलं जात आहे सोनं. पहिला हादरा बसतोय निकेत स्मृती शाबाद संघाला, तो म्हणजे बॅट्समन भावेशच्या रूपामध्ये. बॅट्समन आउट. वनडाऊनला आपण पाहतोय बॅट्समन सचिनला, पण स्ट्रायकिंग एंडला आपण जर पाहिलं तर स्वप्नील. गोलंदाज राहुल तयार घेऊन चौथा बॉल पहिल्या षटकातला. देखील हाफ ट्रॅकर आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दरम्यान सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे. नक्की संघासाठी धावा अडवल्या जात आहेत. एक धाव अर्जित करण्यामध्ये दोन्ही फलंदाज इथे यशस्वी होत असताना एका धावाने धावफलक पुढे सरकले, जाऊन पोहोचतंय 7च्या घरामध्ये 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्याशी जोडले गेले तर फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक स्वागत करतो. ते म्हणजे राष्ट्रवादी युवक चषक 2021 मध्ये स्पर्धेचा पहिला दिवस, पहिल्या दिवसातला पहिला सामना, पहिल्या सामन्यातलं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज तयार. हा देखील बॅटच्या रडारमध्ये बॉल, याच्यावर केलाय घणाघाती प्रहार, बॉल चाललाय लॉंगॉन सीमारेषा पार, येतोय दमदार षटकार. सचिनच्या बॅटमधनं येतोय दमदार स्ट्रोक, द क्रंचिंग साऊंड ऑफ द बॅट अँड बॉल हिट्स आउट ऑफ द पार्क फॉर द मॅक्सिमम. फक्त एकदा लोअर फुल टॉस, हा देखील बॉल पाठवून दिलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय बॅट्समन सचिनच्या बॅटमधलं. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकार समाप्तीनंतर निकेत स्मृती शाबाद संघाची धावसंख्या आहे 19, गडीबाद झालेत 1. पूर्णपणे गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला जातोय, तो म्हणजे राहुल पहिल्याच बॉलवर चौकार, तदनंतर 2 धावा, विकेट, 1 धाव, नंतर बॅक टू बॅक 2 षटकार आलेत बॅट्समन सचिनच्या बॅटमधनं. आपला क्लास दाखवत आहेत, आपल्या मनगटात ती ताकद दाखवत असताना तो म्हणजे बॅट्समन सचिन. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक घेऊन येतो म्हणजे गणेश. फिल्ड स्टेशन खुल्या झालेत, पॉवर प्ले संपले. आपण पाहिलं तर 4 षटकांचा सामना, पहिलं षटक मॅन्डरी पॉवर प्ले, त्यामध्ये धावा लागले धावफलकावर 19. स्टार्टिंगला आपण पाहिलं तर स्वप्नील खेळतोय वैयक्तिक 1 धावसंख्येवर. फिल्डिंगचा विचार केला तर डीप स्क्वेअर लेग, एक मिड विकेट, एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ आणि एक वाईडिश लॉंग ऑफ, असं क्षेत्ररक्षकाचं स्वरूप. आता मात्र लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तैनात केला जातोय, थोडंसं बदलाव केला जातोय. बॅटिंग करतोय स्वप्नील. टीमची धावसंख्या 19. चला गणेशजी, आपण जास्त वेळ घेऊ नका, विनंती असेल आपल्याला, थोडं स्पीडअप द्यायचंय. पहिलाच बॉल रोवर फुट टॉस, क्रॉस बॅटेड आहे आणि बॉल चाललाय काऊ कॉर्नर मिड विकेटच्या मधोमध. पंचांचा इशारा, हा येतोय दमदार षटकार. स्वप्नील मात्र देखील इथे हात खोलत असताना, कारण सचिनच्या बॅटमधून आले होते 2 षटकार, त्यानंतर स्वप्नील आपण पाहिलं तर एक आखूड बांध्याचा खेळाडू आणि लोअर फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न होता गणेशाच्या, त्याच्यावर हल्ला चढवला जाते. टीमची धावसंख्या झाली 25. तर ग्राउंडचा विचार केला तर नक्कीच क्षेत्रफळ थोडंसं कमी आहे, छोटंसं मैदान आहे, त्या मैदानाचा नक्कीच फायदा घेतला जातोय. बॅटिंग करत असताना टीम निकेत स्मृती शाहबाद संघाच्या फलंदाजांकडनं. नक्कीच गणेशांना चांगलं कमबॅक करावं. घाटला संघ जास्त वेळ घेऊ नका, घाटला संघ विनंती असेल आपल्याला, थोडा स्पीडअप द्यायचंय गेमला. गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकर बॉल होता आखूड टप्प्याचा, दिशा भरकडली जाते, पंचांकडनं दंडित केलं जाते. गोलंदाजाला अवांतर धाव मिळते वाईटच्या रूपामध्ये.
टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकते, जाऊन पोहोचते 26च्या घरात. पण पाहिलं तर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये निशांत म्हात्रे सर आणि स्क्वेअर लेग पंच कांचन तांडेल सर आपली भूमिका इथे पार पाडत असताना हळूवार पद्धतीचा बॉल होता, एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढले, बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक तिकडे धावतोय. पहिली धाव 2 धावा कंप्लीट केल्या जातात तिकडे. तिसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होतोय आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. नक्कीच शाबास संघांकडनं टाळ्यांचा गजर होतोय. या गोष्टीसाठी 3 धावा मिळतात. 3 धावांनी धावफलक पुढे सरकतंय, जाऊन पोहोचतंय 29च्या घरामध्ये. अजूनही पहिलं तर अवघ्या 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूवर तब्बल 10 धावा आल्यात. एक षटकार, एक वाईड आणि तद्दत 3 धावा. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर आता सचिन. पहिलाच बॉल हा देखील मिस्ट्रायमिंग स्ट्रोक आहे. आता मात्र एलिव्हेशन जास्त भेटलेलं नाही बॉल हवेमध्ये आणि 2 क्षेत्ररक्षकांकडनं फमलिंग होत आहे. खराब कॉलिंग असं म्हणावं लागेल. आणि इथे मात्र एक जीवदान मिळते बॅटिंग करत असताना सचिनला. टीमची धावसंख्या 31. कॉलिंग खूप महत्वाचं असतं मित्रांनो क्रिकेटमध्ये, कारण सचिनची विकेट जर पाहिली तर खूप महत्वाची विकेट आहे. वैयक्तिक 14 धावांवर खेळतोय, त्यामध्ये 2 उत्तुंग षटकार सामील आहेत. गणेश गोलंदाजी मार्कवर पुन्हा तयार होतोय, पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. आणि की लोअर फुलटॉस इथे मात्र नक्कीच एज होती. क्षेत्र विकेट किपरकडनं चुकी होते. पंचांचा इशारा येतोय, डीच्या रूपात एकदा मिळते. एका धावेने धावफलक पुढे सरकते, जाऊन पोहोचते 32च्या घरामध्ये. नक्कीच एक चांगली धावसंख्या उभारली जाऊ शकते, ती म्हणजे निकेश स्मृती शाबाद संघाकडून चांगली सुरुवात झाली. धावा आल्यात पॉवर प्लेच्या षटकामध्ये. हे देखील षटक महागडं ठरतंय. हा देखील यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, त्याला खोदून काढले. आपण पाहिलं तर कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात. डॉट बॉलची सांगता होते. अक्षरशः खुलवर टप्प्याचा बॉल, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं यॉर्कर, ते टाकत असताना गोलंदाज गणेश. शेवटचा बॉल असेल दुसऱ्या षटकातला. स्ट्राईक एंडला सचिन आपण पाहिलं तर 2 षटकार त्याच्या नक्कीच बॅटमधनं आले होते. तर चांगलं कमबॅक केलं जातं. टीमची धावसंख्येचा विचार जर केला तर 32 झाली. हा देखील आपण हाफ ट्रॅकर होता. पंचांचा इशारा येतोय, बॉडीला ब्रेस करतोय, लेग बायचा इशारा होतोय. 2 षटकं संपलीत. 2 षटकं समाप्त नंतर निकेश स्मृती शाबाद संघाची धावसंख्या आहे 33 रन्स ऑन द बोर्ड. चला यानंतर होणारा सामना दिविशा 11 ऐरोली आणि प्रियदर्शनी बेलापूर. दोन्ही संघांनी तयार राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. टीमची धावसंख्या झाली 33, म्हणजे जवळजवळ 16.5च्या रन रेटने इथे बॅटिंग करतोय तो म्हणजे निकेत स्मृती शाबाद संघ. वैयक्तिक पहिलं सांघिक 3रं षटक घेऊन येते गोलंदाज साई. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर स्वप्नील वैयक्तिक 10 या धावसंख्येवर खेळतोय. धावगतीला नक्कीच ब्रेक लावण्याची जबाबदारी दिली साईवर कर्णधाराने घाटला संघाच्या, कारण ज्या पद्धतीने दोन्ही फलंदाज खेळतायत. 2 षटकामध्ये 33 धावा आल्या, म्हणजे पुढील 2 षटकामध्ये 30 जरी धावा आल्या तर एक 60 प्लस सेफ टार्गेट धावफलकर लावलं जाऊ शकतं शाबाद संघाकडून. पहिलाच बॉल बॅटच्या रडारमध्ये, त्याच्यावर केलाय घणाघाती प्रहार. बॉल चाललाय काउ कॉर्नर मिड विकेटच्या मधोमध, सीमा पार. हात येतोय बिग 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 षटकार. पहिल्याच बॉलवर आपले मनसुबे स्पष्ट करत असताना तो म्हणजे बॅट्समन स्वप्नील टीमची धावसंख्येचा विचार जर केला तर जाऊन पोहोचले 39च्या आकड्यावर. प्रत्येक गोलंदाजाचा खरपूस समाचार घेतला जातोय शाबाद संघाच्या फलंदाजांकडनं. राहुलच्या षटकामध्ये आल्या 19 धावा, गणेशच्या षटकामध्ये आल्या 14 धावा आणि साई मात्र इथे पहिल्याच चेंडूवर मागणं ठरतोय. लोअर फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न, वारंवार तीच चुकी सर्व गोलंदाजाकडनं केली जाते. त्याचा फायदा उचलत असताना निकेश स्मृती शाबाद संघ. स्वप्नीलच्या बॅटमध्ये आलाय हा षटकार. नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर सचिन, स्वप्नील सचिन विद्यमान जोडी मैदानावर बॅटिंग करत असताना गोलंदाजी मार्कवर साई पुन्हा तयार होईल. राईट मोर द विकेट घेऊन दुसरा बॉल. हा देखील हाफ ट्रॅकर, खालच्या बाजूला चेंडू ब्रश होतोय, पंचांकनचा इशारा होतोय. डीच्या रूपात एक धाव मिळते. एका धावाने धावफलक पुढे सरकते, जाऊन पोहोचते 40च्या घरामध्ये. तीच माझ्याबरोबर सकाळच्या सत्रापासून गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर रोहन गुरव, युवा जिगरबाज
एक युवक आपली जबाबदारी ते चोख पार पाडतोय. गोलंदाज तयार होईल घेऊन स्वप्नीलसाठी पुढचा बॉल. देखील हाफ ट्रॅकर पुल उडवण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा येतोय. डिक्लेअर झोन आहे. 2 धावा मिळतील. 2 धावांनी धावफलक पुढे सरकले, जाऊन पोहोचले 42च्या घरामध्ये. नक्कीच चांगली धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत तरी लागली. अजूनही विचार केला तर एकूण 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि आतापर्यंत 42 धावा धावफलकावर लागल्यात. साईला ही कुठेतरी जोडी फोडावी लागेल. स्वप्नील आणि सचिनची ही जोडी जर शेवटच्या चेंडूपर्यंत राहिली तर मैदानावर चौकार षटकारांची आतिषबाजी निश्चित होईल, याबद्दल दुमत नसावं. हा देखील रडार मध्ये पण मिस टायमिंग स्ट्रोक. 2 क्षेत्ररक्षक धाव देत आहेत आणि आता मात्र चांगलं कॉलिंग केलं जातंय आणि दुसरा हादरा बसतोय निकेश स्मृती शाबाद संघाला आणि स्वप्नील मात्र बॅक टू द पविलियन. नक्कीच मित्रांनो, स्वप्नीलची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्याच पाहिजे. 19 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलंय, त्याच्यामध्ये 2 उत्तुंग षटकार यांचा समावेश. न्यू कॅन्डिडेट इन एट नंबर 4 आपण पाहतोय अक्षय. पण स्ट्राईक एंडला अजूनही सचिन तळ टोकून आहे. त्याच्या बॅटिंग करत असताना आल्या 2 दमदार षटकार. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. गोलंदाज साई याच्या षटकातले. लोअर फुलटॉस, याला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न आणि काय झेल पकडलाय मित्रांनो. गणेश गायकवाड रनिंग कॅच. बॅक टू बॅक 2 कॅच पकडले त्या गोलंदाजाने, तो म्हणजे गणेश गायकवाड. गोलंदाज आणि त्याचबरोबर एक क्षेत्ररक्षक, उत्तम क्षेत्ररक्षक मी म्हणेल. नक्कीच ही टीम जर सामना जिंकली तर गणेश गायकवाडच्या 2 कॅचेसची चर्चा मात्र नक्कीच राहील. कारण किस 15 रनांचं योगदान देऊन आउट होते तो म्हणजे सचिन. नवीन फलंदाज मयूर. स्ट्राईक एंडला आहे अक्षय. साई मात्र इथे हॅट्रिक वर आहे. शेवटचा बॉल. हॅट्रिक नोंदवली जाणार का या स्पर्धेतली, बघूया. नक्कीच इथे हॅट्रिकची संधी. बॉल हवेमध्ये हॅट्रिक होते मित्रांनो. 500 रुपयाचं रोख पारितोषिक लागू झालंय प्रशांत तडाके साहेबांकडून गोलंदाज साईसाठी. एकदा मित्रांनो प्रेक्षकांना टाळ्या झाल्याच पाहिजे हॅट्रिक साठी. दमदार गोलंदाजी केली जाते साई याच्याकडनं. 9 धावा देऊन बॅक टू बॅक 3 फलंदाजांना बाद केलं जातंय, ते म्हणजे स्वप्नील, सचिन आणि आता मात्र अक्षय. टीमची धावसंख्येचा विचार जर केला तर धावा लागल्या धाव फलकावर अजूनही 42. इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार जर केला मित्रांनो तो भारतातर्फे सर्वप्रथम हॅट्रिक नोंदवण्याचा मान मिळवला ते म्हणजे चेतन शर्मा यांनी. त्यानंतर पाहिलं तर हरभजन सिंग असतील, इरफान पठाण असतील किंवा कुलदीप यादव, भारताचा एकमेव गोलंदाज ज्याच्या नावावर आहेत 2 वनडे हॅट्रिक. त्यानंतर मात्र T20चा विचार जर केला तर दीपक चहर एकमेव गोलंदाज भारतीय संघाचा ज्याने नोंदवली होती विकेट हॅट्रिक. इथे मात्र ही कामगिरी पार पाडत असताना साई इंदलकर हे नाव मात्र या स्पर्धेमध्ये चर्चेत नक्कीच राहणार जर घाटला गाव संघ इथे विजयी झाला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इथे मात्र आपण खोलवर टप्प्याचा बॉल होता. काय गोलंदाजी करतोय, वेग पाहू शकता गोलंदाजाचा. तेज तर्रार गोलंदाजी, तिखट मारा. 22 वर्षाचा युवा जिगरबाज गोलंदाज विशाल. स्ट्राईक एंडला पंकज. डॉट बॉल येतोय. हा देखील अजून एक तिखट मारा आपण पाहतोय. बॅटला ब्रश करून जातोय बॉल. डीच्या रूपात एकदा मिळते. नक्कीच आपण पाहिलं तर गोलंदाज विशाल तयार होतोय. हा देखील आपण पहिला मिस टायमिंग स्ट्रोक. बॉल हवेमध्ये कवरला क्षेत्ररक्षक तैनात. इथे मात्र चुकी होते मित्रांनो. क्रिकेटमध्ये चुकीला माफी असे झेल आपल्याला पकडावेच लागतील. एकदा मिळते. टीमची धावसंख्या झाली आहे 44.
पण पाहिलं तर एक युवा संघ आहे घाटला गाव. इथे मात्र क्लीन बोर्ड, त्रिफळा चित यष्ट्यांचं वेध घेतलं जात आहे. पुढचा दरवाजा उघडा ठेवला आणि पाठीमागून चोरी झाली. अशा पद्धतीची विकेट मिळवण्यात यशस्वी होत असताना गोलंदाज विशाल. बॅट्समन आपण जर पाहिलं तर मयूरने हा बॉल सोडून दिला होता. त्याला वाटलं आउटसाइड द लेग स्टंप राहील, अवांतर धाव मिळेल, वाईड मिळेल, आपल्याला एक धाव मिळेल. पण गोलंदाजाचं नक्कीच कौतुक केलं जाईल, ते म्हणजे विशाल 22 वर्षाचा हा गोलंदाज. टीमची धावसंख्येचा विचार जर केला 44. शेवटचे 2 चेंडू या इनिंग मधले पूर्वार्ध इथे प्रगतीपथावर असताना बॅटिंग करतोय निकेश स्मृती शाहबाज. निलेश कोळी न्यू बॅट्समन, एक समालोचक देखील आहेत निलेश कोळी आमचे मित्र, आणि एक अष्टपैलू खेळाडू निकेश स्मृती शाहबाज संघाचे इथे नेतृत्व प्रतिनिधित्व करत असताना शेवटच्या 2 बॉलवर जर 10 ते 12 धावा आल्या, 50+ धावा धाव फलकावर लावल्या गेल्या, नक्कीच एक चांगली फाईट, एक टफ मॅच आपल्याला पाहायला मिळू शकते. गोलंदाजीवर तयार 22 वर्षाचा युवा जिगरबाज विशाल. स्ट्रायकिंग करतोय निलेश कोळी. हाफ ट्रॅकर बॉल इथे उडवलाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं. बॉल चाललाय वाईडिश लॉंग ऑफला. पहिली धाव कंप्लीट केली जाते आणि दुसरी धाव देखील सुंदररित्या कंप्लीट केली जाते. नक्कीच हा जर फटका बसला असता तर कव्हरच्या दिशेने आपल्याला एक चौकार षटकार पाहायला मिळाला असता, पण टायमिंग तितकंच जमलं नाही. 2 धावा मिळाल्या, 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकली 46. शेवटचा बॉल, फुल यॉर्कर मारण्याचा प्रयत्न, अपील होते लेग बिफोरची. पंचांचं बोट हवेमध्ये. शेवटच्या बॉलवर इथे माघारी परत असताना निलेश कोळी. पूर्वार्ध संपलाय. पूर्वार्ध संपल्यानंतर बॅटिंग करत असताना निकेश स्मृती शाहबाज संघाची धावसंख्या आहे 46. याचाच अर्थ घाटला गाव संघासमोर लक्ष असेल 24 चेंडू आणि 47 धावांची. मित्रांनो, विशालची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवतात. 4 रन दिलेत आणि 2 फलंदाजांना त्यांनी बाद केले. इकॉनॉमिकल षटक ज्याला म्हटलं जातं, कंजूष गोलंदाजीचा नमुना दाखवत असताना विशाल, त्याचं नक्कीच कौतुक केलं जाईल. नक्कीच मित्रांनो, आपण टेनिस क्रिकेटची शिस्त पाहू शकता मैदानामध्ये. निकेश स्मृती शाहबाज संघ लाईनअप करून मैदानामध्ये दाखल झालाय. ही शिस्त आहे मित्रांनो, नवी मुंबई टेनिस क्रिकेटची शिस्त आहे मित्रांनो, क्रिकेटची. या कृतीसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. नक्कीच इतर संघांनी देखील ही गोष्ट नोंद करायची की आपल्याला लाईनअप करून जायचंय.
हॅलो. चला कशा पद्धतीनं घाटला इथे चेस करेल 47 धावा आणि किरण स्मृती शाहबाज संघाकडनं त्या डिफेंड केल्या जातील का. या पुढील इनिंगचं उत्तरार्धाचं चालतं बोलतं धावतं विवरण आमच्या रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो आमच्या आपल्या बेलापूर नगरीतले सीबीडी बेलापूरमध्ये उदयोन्मुख समालोचक उभरता समालोचक केतन हुंडे यांना. हॅलो हॅलो हॅलो. तर धन्यवाद युवराज माळी सर, आपण चांगलं समालोचन आम्हाला ऐकवलं. तर आपण सामन्याकडे वळूया. तर नवीन पहिलाच गोलंदाज P1चं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज नक्कीच सचिन गोलंदाजी मार्क होता. शॉर्ट पिचचा चेंडू होता, चेंडूला पुल केलंय आणि चेंडू सक्सेसफुल होतोय. चेंडू जातो सीमा पार 6 धावांसाठी. पंचांचा इशारा आला 6 धावा. त्या 6 धाव्याने जर विचार केला तर धावफलकाचा इथे श्री गणेशा होतोय नक्कीच घाटलागाव या संघाचा. तर पहिला चेंडूवर कुठेतरी थोडं प्रहार केलाय, तर दुसरा चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय गोलंदाज सचिन. तर सामना करेल फलंदाज राहुल. ते इथे जर आपण बघितलं तर घाटला गाव या संघासमोर आपल्याला तर पुन्हा एकदा थोडा पुढे चेंडू टाकला, तर चेंडूवर पुन्हा एकदा प्रहार केलाय. चेंडू जातो लेग साईडला 6 धाव्यांसाठी. छत्रपतींचा छावा 6 धावा मिळतात इथे. त्या 6 धाव्यांनी जर विचार केला आपण तर 2 चेंडूवर सलग 2 षटकार देखील लगवलेत. तर फलंदाज राहुलने धावफलकाचा जर विचार केला तर 12 धावा धावफलकावर लागतात. चांगली फलंदाजी इथे आपल्याला बघायला मिळते. तिसरा चेंडू पुन्हा एकदा कुठेतरी ऑफ साईडला नक्कीच पिच केलेला चेंडू. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण यष्टीरक्षण आपण बघू शकता भावेश याकडून कुठेतरी चांगलं कमबॅक बघण्यात मिळते. गोलंदाज पंचांचा इशारा तर व्हाईट बॉलचा इशारा नक्कीच इथे येतोय. अतिरिक्त चेंडू कुठेतरी क्रिकेटमधील 22 नंबरचा हा नियम इथे लागू करण्यात आला. पंचांचा इशारा. तर तिसरा चेंडू तर पुन्हा एकदा शॉर्ट पिच त्या चेंडूला पुल केलंय. पुल होतोय सक्सेसफुल. चेंडू जातो सीमा पार 6 धाव्यांसाठी. तर 6 धाव्यांनी जर धावफलकाचा विचार केला तर धावफलकार धावा लागतात 19 धावा. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 19 धावा नक्की धावफलकावर लागल्यात. जर विचार केला तर 47 धावांचं आव्हान इथे घाटलागाव या संघाला देखील असेल. तर पहिल्या 3 चेंडूवरती चांगला प्रहार केलाय. सलग 3 षटकार देखील या फलंदाजाने लगावले. चांगले लय मध्ये हा फलंदाज दिसतोय. पुन्हा एकदा उत्तुंग असा फटकार आणि या सीमारेषा बाहेर 4था षटकार राहुलच्या बॅटिंगमधून. जर राहुल वाघ यांनी 6 चेंडूवर 6 षटकार लगावले तर आयोजकांकडून प्रशांत पाटील यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक. हॅलो हॅलो. तर आपण जर विचार केला तर फलंदाजाला इथे एक सुवर्ण संधी देखील असेल. जर फलंदाजाने 6 चेंडू आणि 6 षटकार जर लगावले तर आमचे माननीय प्रशांत पाटील सर आणि माननीय प्रशांत तडाके उर्फ अप्पा तडाके या दोघांकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक या फलंदाजावर लगावलंय. तर अजून 2 चेंडू आणि 2 षटकार लगावले तर 2000 रुपयाचा मानकरी नक्की ठरेल हा फलंदाज राहुल. चांगली फलंदाजी देखील इथे करतोय. तर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 25 धावा नक्की धावफलकावर लागल्यात. अजून देखील विचार केला 2 चेंडू शिल्लक असतील तर 2 चेंडूवर काय घडेल काय बिघडेल त्याचा नक्कीच 5वा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू फिरकावलाय. चेंडू राहतोय सीमा पार 6 धाव्यांसाठी. छत्रपतींचा छावा 6 धावा नक्कीच इथे मिळते. 5 चेंडूवर सलग 5 षटकार लगवले. चांगली फलंदाजी आपण राहुलच्या बॅट मधून नक्कीच बघतो. राहुल नावाचं एक वादळ मैदानात इथे आपल्याला बघायला मिळतंय. चांगली फलंदाजी होते. जर विचार केला तर चांगली फटकेबाजी इथे होते. आता जर आपण बघितलं तर वेस्ट इंडिज वर्सेस श्रीलंका
या सामन्यामध्ये देखील केरम पोलार्ड या फलंदाजाने देखील 6 चेंडू 6 षटकार लगावले. ते कुठेतरी इथे खुलोल पद्धतीचा चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न इथे नक्कीच झाला, पण 2 धावा मिळाल्या. कुठेतरी फलंदाज अयशस्वी ठरतोय थोडा. 6 चेंडू आणि 6 षटकार लागणार. पण आपण जर विचार केला तर मी प्रेक्षक वर्गाला विनंती करतो का आपण टाळ्या वाजवायच्या त्या फलंदाजाने. तर आपण मी विनंती करतो दिविशा 11 ऐरोली विरुद्ध प्रियदर्शनी बेलापूर ह्या दोन्ही संघांचे कर्णधारांनी यायचंय, नाणेफेकीचा कौल करायचा आहे. तर मी विनंती करील दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचंय. तर राहुल, आपण जरी 5 चेंडूवर 5 षटकार लागले तर आमचे प्रशांत पाटील सरांकडनं आपल्याला 500 रुपयाचं पारितोषिक इथे नक्की देण्यात येईल. चांगली फलंदाजी होते. 5 चेंडूवर सलग 5 षटकार लगावले. शेवटच्या चेंडूवर थोडासा खोलवर पद्धतीचा चेंडू होता, चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न देखील झाला, पण थोडा अयशस्वी ठरला. धावसंख्येचा जर विचार केला तर धावफलकावर धावा लागल्यात 33 रन्स. तर फलंदाजी मार्कवर जर नवीन आले नॉन स्ट्राईक एंडला जो फलंदाज होता तो फलंदाज निवृत्ती. आणि जर गोलंदाजी मार्क केला तर लेदर क्रिकेटमधील एक चांगलं नाव निलेश कोहली उर्फ बाला हे देखील गोलंदाजी मार्कवर. आखूड पद्धतीचा चेंडू होता, चेंडूला फुल केले, चेंडू जातोय टी झोन मध्ये. 2 धावा मिळतील, 1 धाव मिळते. एक धाव नक्कीच मिळाली. तर 1 धावेने जर आपण विचार केला तर धावफलकावर धावा लागल्या तर 34 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट. चांगली फलंदाजी इथे होते. 47 धावांचं आव्हान इथे असेल ते घाटलागाव या संघाला. अजून देखील जर विचार केला तर 13 धावांची गरज असेल. दुसरा चेंडू निलेश टू निवृत्ती. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न केला पण अयशस्वी ठरतो फलंदाज निवृत्ती. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक आपण बघू शकता. निलेश कोहली बोललो तर मित्रांनो, हा देखील एक चांगला घातक गोलंदाज आहे. लेदर क्रिकेटमध्ये देखील या गोलंदाजामार्फत चांगली गोलंदाजी वारंवार केली जाते. तोच गोलंदाज व नवी मुंबईचा एक चांगला आवाज देखील आहे निलेश कोहली. तिसरा चेंडू पुन्हा एकदा थोडं गतीमध्ये परिवर्तन केलं. डॉट चेंडू येते तर डॉटच्या साहाय्याने 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 34 धावा, 34 रन्स धावफलकावर लागल्यात. तर दिविशा 11 ऐरोली वर्सेस प्रियदर्शनी बेलापूर या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचंय. तर चेंडू पुल केलाय, चेंडू जातोय सीमा पार 6 धाव्यांसाठी. पंचांचा इशारा आहे तर 6 धावा. त्या 6 धाव्याने जर धावफलकाचा विचार केला तर 40 धावा धावफलकावर नक्की लागण्यात आल्या. अजून देखील 7 धावांची गरज असेल ते घाटलागाव या संघाला. पाचवा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न केला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक मयूर येतोय, झेल कुठेतरी धरतीला दान करतोय. 2 धावा नक्कीच इथं कंप्लीट करण्यात आल्या. 2 धावेने धावफलकाचा जर विचार केला तर 42 धावा धावफलकावर लागल्यात. अजून देखील या षटकाचा विचार केला तर शेवटचा चेंडू शिल्लक असेल. तर दोन्ही संघाला विनंती असेल की आपण सामना संपल्यानंतर लाईनअप करून मैदानाच्या बाहेर यायचंय. हा या नियम असेल, आपण या नियमाचं पालन करायचंय. तर शेवटचा चेंडू बाळा टू निवृत्ती. डान्सिंग द डाऊन स्टेपर डाऊन मारण्याचा प्रयत्न केला, फटका सक्सेसफुल झालाय. तर तसा त्याच प्रकारे पंचांचा इशारा आला. 6 धावा, त्या 6 धाव्याने सामना जिंकतो घाटलागाव. तर लाईन अप करून आपण यायचंय संघ बाहेर. तर मी विनंती करतो दिविशा 11 ऐरोली वर्सेस प्रियदर्शनी बेलापूर या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचंय. नाणेफेकीचा कौल देखील करायचा आहे.
एका विकेटला 5 रन आहेत ना, मग तसं पण विचार केला तर याचेच जास्त रन झाले. 3-15 आणि किती रन 15 रन झाले एक विकेट मध्ये. 3-15 यालाच बनतो ना राहुलच. तर मी विनंती करतो राहुल आपण मंचावरती यायचंय. या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच नक्की ठरतो राहुल, ज्या फलंदाजाने 5 चेंडूवरती 5 षटकार लगावले, चांगली फलंदाजी इथे केली. तर राहुल आपण यायचंय. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी नक्की ठरतो राहुल, ज्या फलंदाजाने चांगली फलंदाजी देखील केली, 5 चेंडूवरती 5 षटकार लगावले. त्याच तर विनंती करतो घाटलागाव संघाचा साई ह्या गोलंदाजाने देखील यायचं, ज्या गोलंदाजाने हॅट्रिक देखील घेतली, त्याच्यासाठी देखील इथे 500 रुपयाचं पारितोषिक लगावलं होतं. चांगली गोलंदाजी झाली, चांगली फलंदाजी देखील झाली. जर राहुलचा विचार केला तर कुठेतरी अष्टपैलू खेळाडूची भूमिका नक्कीच आपल्या संघासाठी निभवत आलाय. हा खेळाडू चांगली खेळी याने केली, तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय राहुल. तर बघितलं तर प्रशांत पाटील सर यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं पारितोषिक राहुल याच्यासाठी. तर साई या ज्या गोलंदाजाने हॅट्रिक घेतली, त्या गोलंदाजाला देखील प्रशांत तडके उर्फ आप्पा तडके यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलं. चांगली गोलंदाजी केली. तर मी राहुल आपल्याला विनंती करतो आपण इकडे यायचंय. तर राहुल